नमस्कार. 11 जानेवारी 2026 नवीन वर्ष. आता संध्याकाळचे 7:20 वाजलेले आहेत. प्रत्येकाने गावामधल्या हवेची धुराची क्वालिटी चेक करा. भयंकर परिस्थिती आहे, भयंकर. कोणी म्हणतं त्या कचऱ्यामध्ये मिरच्या टाकलेल्या असतात म्हणून ठसका येतो. अहो नाही हो, प्लॅस्टिकचा धूर हा ठसका बी आणतोय, आजार बी वाढवतोय, तुमची एनर्जी बी कमी करतोय. प्लॅस्टिकचा धूर आहे हा. आता संपूर्ण गाव तर मी काही फिरलो नाही, पण मला आज दिवसा मी झोपले होतो, त्याच्यामुळे मला संध्याकाळी वॉकिंगला शाळेत जायचं होतं. परंतु मी शाळेत गेलो नाही हा धूर बघून, कारण आपल्या नदी मार्केटमध्ये संपूर्णकडे असा धूर आहे की तो डायरेक्टली इकडे आदर्श नगर वगैरे इकडे एअरप्लेन मार्गे जातो आणि नंतर तिकडे मुस्लिम बांधवांच्या एरियामधून तिकडे हायस्कूल वगैरेकडे जात असतो. म्हणजे तो सगळीकडे पसरतो, कारण तो हवा मार्गे जातो. भयंकर परिस्थिती आहे. अनेक लोक, शाने लोक मी बाजारामध्ये मार्केटमध्ये खोकलताना बघितले आणि सबको पता है की ये क्यों होता है. दुपारीच मी वाडीच्या मागे बरंच मोठं क्षेत्र प्लॅस्टिकच्या कचऱ्याचं जळताना बघितलं, पण मला असं वाटलं मोठा हवा येईल आणि ही हवा दुसरीकडे पसरून जाईल, आपल्याकडे काही पसरणार नाही, म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण बरंचसं पेटत होतं आणि हवा अशी आहे आली, म्हणजे अशी हवा आहे आज की ती सगळी इथल्या इथं त्या धुराला ठेवलेलं आहे. नाही तर बऱ्याचदा तिकडे पेटतं आणि हवा दुसरीकडे कुठंतरी दुसऱ्या गावाला उडून घेऊन जाते का आकाशात घेऊन जाते. त्या दिवशी तो धूर त्रास होत नाही, पण आज इतका धूर पसरलेला आहे, भयंकर आहे. तर माझी म्हणजे ग्रामपंचायतीपासून, पंचायत समितीपासून, जिल्हा परिषदपासून, आमदारांपासून, खासदारांपासून सगळ्यांना माझी विनंती आहे आणि लोकांना बी विनंती आहे की बाबांनो, निदान मला इथं 4-5 एप्रिलपर्यंत आपल्या गावात राहायचं आहे. 4-5 एप्रिलपर्यंत. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या आईची व्यवस्था होईपर्यंत वगैरे तोपर्यंत मला राहायचं आहे. आता मी ठरवलेलं आहे 4-5 एप्रिलपर्यंत राहायचं आहे. 4-5 एप्रिल 2026पर्यंत. तर सगळ्या गावाला हा धूर सहन होतो, मला होत नाही सहन. तर माझी सगळ्या संबंधित यंत्रणांना विनंती आहे, सगळ्या राजकीय पदाधिकाऱ्यांना पण विनंती आहे की बाबांनो, 4-5 एप्रिलपर्यंत तुम्ही हा धूर नका मातू, तो प्लॅस्टिक कचरा पेटू नका, हे डम्पिंग ग्राउंड जाळू नका, त्याच्यावर दुसरा काहीतरी इलाज करा, पण आम्हाला स्वच्छ हवा मिळू द्या, थोडंसं आरोग्य मिळू द्या, निदान मला माझ्यासाठी तरी करा. मी काही कोणी मोठी सेलिब्रिटी व्यक्ती नाही आहे, परंतु मी किडे पाडतोय, आगाऊपणा करतोय, व्हिडिओ बनवतोय, जनजागृती करतोय, म्हणून माझ्यासाठी तरी तेवढं करा की जेणेकरून मी किडे पाडायला नको, मी या विषयावर बोलायला नको. नाही तर मला सहन होत नाही आहे. मला 4-5 एप्रिलपर्यंत नगरदेवळात राहायचं आहे. आणि हे जर असंच होत राहिलं तर काही दिवस मी पाचोऱ्याला वगैरे पण रात्रीचं काढून घेत जाईल, दिवसा इथं तिकडे असं तसं काढून घेईल. पण हे जर असंच होत राहिलं एवढ्या 2-3 महिन्यापर्यंत, तर मी काय करू शकतो याचा कोणी विचार केलेला नाही आहे. मी काय करू शकतो याचा कोणीही विचार केलेला नाही. मी एक सर्वसामान्य माणूस आहे, माझ्या मागे काही खूप मोठी शक्ती नाही आहे, परंतु साधा तुम्ही नका बसेस पुरवा, तुम्ही नका रेल्वे वाढवा, तुम्ही नका रस्ते बनवा, तुम्ही नका स्वच्छ पाणी देऊ, तुम्ही नका स्वच्छ भाजीपाला मिळू देऊ, तुम्ही नका काही फॅसिलिट्या देऊ, परंतु निदान ती हवा तरी स्वच्छ राहू द्या. याच्यासाठी माझी कळकळीची विनंती आहे. नाही तर मी धमकीच देतोय आज. अर्थात माझ्या धमकीला कोणी घाबरणार नाही, पण माझी धमकी अशी आहे की 4-5 एप्रिलपर्यंत मला स्वच्छ हवा मिळू द्या, नाही तर मी काय करेल याचा कोणी अंदाज करू शकत नाही. तर थोडंसं मिश्किल पद्धतीने सांगतोय मी, कॉमेडी पद्धतीने सांगतोय. कोणी काही समजू नका की स्वतःला हा खूप मोठा समजतोय असं. पण मी इथल्या इथं असा विचार करतोय की ही धुराची समस्या आपल्या गावातल्या एवढ्या मर्द मावळ्यांकडून सुटत नाही आहे.
तर मी काय करू शकेल ते सांगतो आता तुम्हाला. मी असा विचार करतो आहे, माझा धंदा वेगळा, माझं काम वेगळं, माझा पिंड वेगळा, माझा छंद वेगळा, माझी आवड वेगळी. पण जर माझ्या गावातल्या मर्दांकडून ही सुटत नसेल समस्या, तर मी मागे बोललो होतो की ही समस्या सोडण्यासाठी मी कोर्टात जाऊ शकतो, कलेक्टरांकडे जाऊ शकतो, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे जाऊ शकतो, हायकोर्ट सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकतो, सगळं करू शकतो. पण मी असा एक विचार करतो आहे की गावाचे राखणदार, गावाचे प्रमुख, गाव परिसराचे प्रमुख, हो, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा यांचे सगळे राखणदार हे काही करू शकत नसतील तर मी का कोर्ट कचेरी करत बसावं? करत बसावं? तर तसं न करता मी काहीतरी करावं. तर मी असा विचार करतो आहे की मैंने लाइफ में कभी सोचा भी नहीं है आणि माझा आवड पण नाही आहे. पण मी वेगळ्या पद्धतीने विचार करतो आहे मी काय करू शकतो. बघा, ही समस्या खूप मोठी नाही आहे. एक ग्रामपंचायत सदस्यसुद्धा ही समस्या सोडवू शकतो. शासनाकडे पाठपुरावा करून, शासनाच्या छातीवर बसून, लोकांचा सहभाग घेऊन. एक सरपंच पण लोकांच्या मदतीने शासनाच्या छातीवर बसून ही समस्या सोडवून घेऊ शकतो. एक पंचायत समिती सदस्य, एक जिल्हा पंचायत समिती सभापती, एक जिल्हा परिषद सदस्य, एक जिल्हा परिषद सभापती, एक आमदार साहेब, एक खासदार साहेब, एक पालकमंत्री साहेब यांच्यापैकी कोणीही शासनाच्या छातीवर बसून आणि लोकांचा थोडाफार सपोर्ट घेऊन ही समस्या सोडवू शकतो. याच कामांसाठी शासन पैसा देतं, याच कामांसाठी शासन लोकांकडून टॅक्स वसूल करतं. प्रत्येकाच्या तोंडात भाकर कोंबण्यासाठी शासन टॅक्स वसूल करत नाही. प्रत्येक वस्तूवर, बिस्किटच्या पाकिटापासून, कुरकुरेपासून, सगळ्या अन्नधान्यापासून, सगळ्या गोष्टींवर शासन टॅक्स हा प्रत्येकाच्या तोंडात पोटात भाकर कोंबण्यासाठी घेत नाही. तर ह्या जीवनावश्यक गोष्टी, आरोग्य असेल, पाणी असेल, स्वच्छता असेल, प्रदूषण, हवा, ह्या गोष्टींवर कामं करण्यासाठी आणि सुरक्षितता या गोष्टींवर कामं करण्यासाठी शासन टॅक्स वसूल करत असतं. आणि चांगली हवा हा सुद्धा टॅक्स सुरक्षिततेचाच भाग आहे. पण माझ्या गावातील मर्द आणि मोठे मोठे लोक, मी जसे उल्लेख केले, ग्रामपंचायत सदस्यापासून तर पालकमंत्र्यांपर्यंत, तर करू शकत नसतील तर मी थोडा वेगळा विचार करतो आहे. मी पहिले सांगितलं होतं मी कोर्टात जाईल, मी हे करेल ते करेल. मग लोकांना असं वाटतं तू कर कोर्ट कचेरी, हो, तू तुझी झक तिकडे मार, असं लोक विचार करतात. मग मी असा वेगळा विचार करतो आहे. जे बाकीच्या गोष्टी मिश्किल पद्धतीने सांगितल्या, मी काही कोणाला धमकी देत नाही, पण मी वेगळा पद्धतीने विचार असा करतो आहे. माझे मित्रमंडळी इथं बसलेले होते, बाकीचे चालले गेले, पण आता व्हिडिओ सगळं बघतील की मैंने कभी सोचा नहीं था. आपल्या गावाचं इलेक्शन कधी येते पण मला माहिती नाही आहे. पण मी असा विचार करतो, कारण एक सोशल वर्कर म्हणून केलं, कोर्ट कचेरी केलं, हे केलं ते केलं, मी एकटाच लढत राहील. त्याच्यापेक्षा एक लोकांचा प्रतिनिधी म्हणून का लढू नये? लोकांचा प्रतिनिधी म्हणून का लढू नये? तर मी असा विचार करतोय की एखाद्या वार्डमधून उभं राहू, बरं का. आणि अनेकांचा गैरसमज असतो की आम्ही ग्रामपंचायत सदस्य, हम कुछ नहीं कर सकते, आम्ही छोटेसे सरपंच आहेत, आम्ही काही नाही करू शकत. अनेकांचा गैरसमज असतो आम्ही पंचायत समिती सदस्य काही करू शकत नाही. कोणी म्हणतो आम्ही जिल्हा परिषद सदस्य काही करू शकत नाही. अरे, कोई भी कुछ भी कर सकता है एका संवैधानिक पदावर असलेला माणूस. आणि आता घमेंडमध्ये सांगतो, माझं नाव रावसाहेब सुभानसिंग राऊळ आहे. आता एक विचार मांडतोय तुमच्याजवळ. विचार मुझे शौक नाही आहे, पण आता केव्हा तरी राहील म्हणे ग्रामपंचायतचं इलेक्शन. 0 पैसे देऊन शून्य पैसे ना बाटुंगा ना चाटुंगा, अशा पद्धतीने गावाचा मध्ये थोडीशी जनजागृती करून आणि एका वार्डाशी संपर्क करून, फक्त एका वार्डाशी, ओनली वन वार्ड, एका वार्डाशी बोलून, पब्लिकशी बोलून, कुठलाही वार्ड, लोकांशी बोलून, घराघराशी बोलून, महिला भगिनींशी बोलून
त्यांना सांगून की मला फक्त एक वोट द्या, फक्त एक वोट द्या, मला ग्रामपंचायतमध्ये तुमच्या निवडून द्या. आणि तुमचा जो गैरसमज झालेला आहे की आमच्यात तेवढी शक्ती नाही, आम्ही करू शकत नाही, आमच्यात तेवढी शक्ती नाही, आम्ही करू शकत नाही, तर तुम्हाला दाखवून देतो. रावसाहेब सुभानसिंग राऊळ, माझ्या बापाचं नाव बबन राऊळ होतं, जे ओळखत असतील बरं का. जो मर्द असतो ना एका ग्रामपंचायतीच्या वार्डवर पण, हो ग्रामपंचायत नाही काही बी कानी करू शकतो, पलटी करू शकतो, हे तुम्हाला दाखवून देईल. आणि अजून एक कोणाला वाटत असेल की याला लाडीगोडीने ग्रामपंचायतमध्ये घुसायचं आहे, शौक नाही आहे, भगवंताने इतकी क्षमता दिलेली आहे, इतके कौशल्य दिलेले आहेत आणि अशा गोष्टींमध्ये इंटरेस्ट तयार केलेला आहे, तर कुठल्याही पदाची लालसा नाही. फक्त विथिन 1 इयर जर मला फक्त 1 वर्ष, त्या अनिल कपूरसारखं 1 दिवस नाही, तेवढी शक्ती आपल्यात नाही. फक्त 1 साल के अंदर धुआ का धुआ नहीं कर दिया ना, तो ये हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जतन करून ठेवा. राजीनामा दे दूंगा विथिन 1 इयर. फक्त ग्रामपंचायत सदस्य बनून तुमच्या ह्या धुवाची समस्या चांगल्या मर्दांकडून सुटत नाही आहे. चांगले मर्द मावळे मी बघितलेले आहेत आपल्या गावातले, कारण गावातले लोक खूप चांगले आहेत, मी त्यांना खूप मानतो, खूप शक्तिमान आहेत, ताकदवान आहेत, पण नुसते खोकलत राहतील. सगळ्यांना दिसतं की किती परिस्थिती बिकट आहे, पण कोणी बोलत नाही. हां, आणि काहींना वाटतं रावसाहेबने ते कोर्ट कचेरीमध्ये लढावं आमच्यासाठी, तर मला नाही, रिकामा नाही मी त्या कोर्ट कचेरी लढायला. मी जरी 4-6 महिन्यानंतर वकील बनणार आहे, तरी या दुरासाठी, कोणासाठी, पाण्यासाठी, स्वच्छतेसाठी कोर्ट कचेरी लढायला रिकामा नाही, बरोबर. पर सोच रहा हूँ कि एक वार्ड में उतरूंगा, फक्त विथिन 365 डेज ही तुमची धुराची समस्येचा धुवा नाही करून टाकला ना, तर राजीनामा करून देईल 1 वर्षाच्या आत, 365 दिवसाच्या आत. आणि अगर नहीं दिया राजीनामा, 366 दिवसची जर लोभ धरला, तो समज लेने का बाप की औलाद नहीं थी. बरोबर आहे, ध्यानात घ्या. आणि ज्यांनी माझ्या बापाला ओळखलं असेल, ज्यांना म्हणजे माझ्या बापाला, ज्यांना माझ्या वडिलांना ज्यांनी बघितलेलं असेल माझ्या वडिलांच्या तरुणपणामध्ये, तर त्यांना समजेल. आणि मी जे काही कामं केलेले आहेत गावामध्ये, त्यांना बी समजेल की हा करू शकतो आणि ज्याने तो करू शकतो. आता मी असं प्लॅनिंग करतो आहे, ते ग्रामपंचायतचं तुमचं इलेक्शन कधीतरी येऊ द्या, मी थोडंसं ग्रामपंचायतच्या मैदानात उतरतो, 0 रुपया वाटेल, 0 रुपया वाटेल आणि सरकारचा आणि लोकांचा 0 रुपया चाटेल बी, बरं का. मला कोणाला पैसे वाटायची गरज नाही. आणि वाटून जर मी ग्रामपंचायतचं इलेक्शन लढत असेल, तर मला त्या पंचायत आणि लोकांच्या समस्येवर सोल्यूशन भी नको आहे, बरं का. पर अगर लोगों को लगता होगा कि ये कर सकता है, आता 7:30चा सुमार आहे, नाही मी याच्याशिवाय राहू नाही शकत, मासशिवाय अशी धूर या, तर मैं सोच रहा हूँ की लोकांच्या, माझ्या प्रिय गावातल्या मर्दांकडून जर ही समस्या सुटत नसेल, तर क्यों न मैं मैदान में दंड ठोक के उतरू आणि गावाला प्रॉमिस करून की ना 365 दिवस राहील, ही समस्या सोडवेल. आणि समस्या नाही सोडली तर 366व्या दिवशी राहणार नाही. पुन्हा जर मी ठरवलं, आत्ता माझ्या डोक्यात तो विचार आला की मी का करू नये, बरं का. आणि माझ्या डोक्यात जर आला की खरोखर मला मैदानात उतरायचं आणि एखाद्या ग्रामपंचायतमध्ये उतरायचं, तर सोपं करणार, एका वार्डाशी घरशी संपर्क करणार आणि समजून देणार की मैं क्या कर सकता हूँ, माझे प्रॉमिसेस सांगणार. पण आता सांगतोय की ना 1 रुपया वाटूंगा, ना 1 रुपया चाटूंगा, बरोबर आहे. ह्या पद्धतीने माझा प्लॅनिंग चालू आहे. तो अगर किसी वार्ड का नसीब
में होगा. यस, लोक पाय पकडतात मतदारांचे उमेदवार पाय पकडतात. मी फक्त वयाच्या नाताने पाय पडेल, मतदान द्या यासाठी पाय पडणार नाही. कोणाचा पाय न पडता ना कोणाचा पाय न धरता, कोणाला 1 रुपया न वाटता, फक्त लोकांशी काउन्सिलिंग करून कन्व्हिन्सिंग करून मी त्या प्रकारे 1 वार्ड लढण्याचा आज विचार माझ्या डोक्यात आलेला आहे. आणि अगर इस विचार पे मैं कायम रहा तर थोड्या दिवसात मी त्या पद्धतीने काम करेल. मग आता वार्ड कुठला उभारायचा बघा, मला कुठला वार्ड नाही, मला कुठली गली नाही, मी कुठला एक समाज धरणारा माणूस नाही आहे. आम्ही 20-20 वर्ष गावाबरोबर बाहेर राहून आलेले, लहानपणीच गाव सोडलेले माणसं आहेत. गावाच्या बाहेर असताना वाटायचं की गावावर प्रेम करावं आणि म्हणून गावात आल्यानंतर गावावर प्रेम करणारा माणूस आहे. तर जिथून मला समाजाकडून प्रतिसाद दिसेल की एखाद्या वार्डातनं जर मला 4 लोकांनी सांगितलं की रावसाहेब आमचा अमुक वार्ड आहे, आमच्या वार्डात उभा राहा, चांगला प्रतिसाद मिळेल. एखाद्या वार्डात जर सांगितलं 5 लोकांनी की आमच्या वार्डात प्रतिसाद चांगला मिळेल, एखाद्या वार्डाने सांगितलं 6 लोकांनी की आमच्या वार्डात चांगला प्रतिसाद मिळेल, तर ज्या वार्डातल्या अनुमोदकांची समर्थकांची संख्या 1ने जरी जास्त असेल तरी वो वार्ड चुनूंगा, सिर्फ वो वार्ड चुनूंगा. मग काही 100 आणि 500 आणि 1000 लोकांनी मला पहिलेच सांगायची गरज नाही आहे. पण मला लोकांचं आता मत बघायचं आहे की लोकांना या समस्या त्रास देत आहेत की नाही, लोकांना कोणीतरी हवा आहे की नाही, का लोकांना हेच जीवन सुंदर चालू आहे. म्हणजे आपल्या कोणी वेगवेगळ्या पद्धतीने की असेच इलेक्शन येतील आणि अशाच समस्या बी चालू राहतील तर ते जीवन छान आहे. तर तसं असेल तर ते पण चांगलं आहे. पण जर मला कुठून लोकांनी प्रतिसाद दिला आणि सांगितलं की चर्चा केली, मला काही खूप मोर्चा काढायची गरज नाही आहे, अजून ते इलेक्शन कधी काय मुझे पता बी नाही आहे आणि मी रोज गावात थांबत पण नाही आहे. पण मला असं येता जाताना भेटून, कधी फोनवर, कधी आपल्या नदीमध्ये भेटून जर लोकांनी त्यांचा वार्ड क्रमांक सांगितला आणि आमचं अनुमोदन आहे, आम्हाला तुम्ही हवे आहात असं सांगितलं, तर ज्या वार्डातल्या जास्तीत जास्त लोकांनी एकपेक्षा बी ज्यांची संख्या जास्त असेल, म्हणजे कोणी एका वार्डात 4 जणांनी सपोर्ट केला, वार्डामध्ये 6 जणांनी सपोर्ट केला, तर मी 6चे 6000 करायला मैं भक्कम हो. एका वार्डामध्ये 15 लोकांनी सपोर्ट केला इलेक्शनच्या आधी, मला सांगितलं की सर तुम्ही उभे राहा, आम्ही सपोर्ट करतो. आणि एखाद्या वार्डामध्ये 12 लोकांनी सांगितलं, तर मी म्हणेल की नाही 15 लोकांनी सांगितलं ना त्या वार्डामध्ये, तो 15 के 15,000 करने को मैं सक्षम हूँ, करके दिखाऊंगा. आणि मला जर 2-3 दिवस या 2-4 महिने बाकी असतील, जर वाटलं की नाही बा कोणाची इच्छा नाहीच आहे, कोणी काही इंटरेस्टेड नाही आहे की ही समस्या सुटावी, किंवा कोणाला भरोसा नाही आहे माझ्यावर की हा माणूस ही समस्या सोडू शकतो, असं जर वाटलं, तशा प्रकारचा 0 प्रकारचा रिस्पॉन्स मला मिळाला, तर आय ऑल्सो डोंट हॅव एनी इंटरेस्ट. मलासुद्धा काही इंटरेस्ट राजकारणात नाही. भगवंताने ज्ञान, विज्ञान, शिक्षण अशा अनेक गोष्टींमध्ये आम्हाला आनंद दिलेला आहे. त्या आनंदात मी रममान होणारा माणूस आहे. मैं मेरी मस्ती में गुल रहने वाला आदमी हूँ. चांगल्या गोष्टींच्या आदानप्रदानाच्या मस्तीत मी राहतो आणि त्याला काही कुठल्या पदाची गरज नसते, तर ते माझं काम करत राहील. पर आज मेरे दिल में ख्याल आया कि